छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याची बातमी समोर येते। वीज बिघाडामुळे हा पाणी पुरवठा बंद पडलाय। दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील पाणी पुरवठा पुन्हा एकदा गंभीर अडचणीत आलाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी येथील पंपगृहातील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यामुळे पाण्याच्या नियमित टप्प्यांचं वेळापत्रक 2 दिवसांनी पुढे ढकलण्यात आलंय। त्यामुळे येथील नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतंय। पाणी पुरवठा विभागाने याबद्दलची सर्व माहिती दिली आहे। या क्षेत्रातील जुन्या पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये आधीच अनेक दोष आढळलेत। त्यानंतर आता नवीन गोष्टी समोर आल्यात। सतत होणारं लिकेज, ट्रान्सफॉर्मर बिघाड आणि केबल समस्या या गोष्टी घडतच होत्या। मात्र त्यानंतर आता वीज बिघाड झाल्यामुळे पुरवठ्यावर परिणाम होतोय। नवीन 75 MLD क्षमतेची योजना सध्या फक्त 25 MLD पाणी पुरवू शकते। त्यामुळे नागरिकांना खूप कमी प्रमाणामध्ये पाणी मिळते। त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होतानाच पाहायला मिळतंय। परिणामी या शहरामध्ये काही भागांमध्ये पाणी पुरवठा 2 दिवसांनी सुरू होणार आहे। त्यामुळे सध्या यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। किमान हे सर्व नीट करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ लागू शकतो असं देखील पाणी पुरवठा प्रशासनाने म्हटलंय। त्यामुळे शहरवासियांना आता पाण्यासाठी अतिरिक्त काळ धावपळ करावी लागणार आहे। त्यांची मोठी गैरसोय होणार आहे। पाण्याचा साठा त्यांना वाचवून ठेवण्यासाठी सांगितलं जात आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार याबद्दल 15 दिवसांचा जरी वेळ दिला असला तरी याहून सुद्धा जास्त वेळ लागण्याची शक्यता सांगितली जाते। त्यामुळे या काळामध्ये नागरिकांना पाण्याचा कमीत कमी वापर करून पाणी साठवून ठेवण्याचं आवाहन प्रशासनाने केलं।